वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा शहराच्या अगदी मध्यभागी एक खूपच लोकप्रिय हॉटेल आहे. म्हणजे बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, आतमध्ये एकही टेबल रिकामं नाहीये आणि रोज नवीन लोक तिथे जेवायला येत आहेत. पण पण जेव्हा महिन्याअखेरीस त्या हॉटेलचा मालक हिशोबाचे आकडे घेऊन बसतो, तेव्हा तो डोक्याला हात लावून म्हणतो की अरे रे, यंदा आपला नफा मात्र कमी झालाय. हे तर खूपच आश्चर्यकारक आहे. हो ना. आता हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. व्यवसाय तर इतका जोरात चाललाय, मग नफा कसा काय घसरू शकतो? नक्कीच. आणि गंमत म्हणजे भारतीय शेअर बाजाराची सर्वात मोठी तिजोरी असलेल्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाच्या CDSLच्या बाबतीत सध्या नेमकं हेच घडतंय. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच आकड्यांच्या चक्रव्यूहात शिरणार आहोत. अगदी बरोबर. आणि हा विरोधाभास समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण शेअर बाजारात अंगवर दिसणाऱ्या आकड्यांमागे अनेकदा एक वेगळीच कथा दडलेली असते. ग्राहकांची गर्दी आणि प्रत्यक्ष खात्यात जमा होणारा पैसा या दोन्हीत खूप मोठी तफावत असू शकते. हॉटेलच्या या उदाहरणात जसा मालकाला नेमकं कुठे गणित चुकतंय हे शोधावं लागतं, तसंच आपल्यालाही आज CDSLच्या ताळेबंदाच्या अगदी आत जाऊन पाहावं लागेल. मग आपण थेट या आकड्यांनाच भिडूया. मला जेवढं कळलंय त्यानुसार CDSLचा महसूल चांगलाच वाढलाय, पण नफ्याचे आकडे काहीतरी वेगळीच गोष्ट सांगतायत. या एकूणच परिस्थितीचा ताळेबंद नेमकं कसं दिसतोय? होय, जर आपण वार्षिक आधारावर म्हणजे इयर ऑन इयर आकडेवारी पाहिली तर कंपनीचा महसूल 17% वाढून 263 कोटी रुपयांवर पोचला आहे. अच्छा, 17% वाढ हे तर चांगलं लक्षण आहे. अगदी. सोबतच त्यांचा EBITDA सुद्धा 6% वाढून 116 कोटींवर गेलाय. आता EBITDA म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीला तिच्या मुख्य व्यवसायातून मिळणारा ढोबळ नफा, ज्यातून अजून टॅक्स किंवा घसारा वजा केलेला नाही. बरोबर. इथपर्यंत बाडी एकदम सुसाट दिसतीये. महसूल वाढतोय, ढोबळ नफा वाढतोय, पण खरी गोम पुढेच आहे. ती काय? जेव्हा आपण सर्व खर्च वजा करून उरलेला निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट पाहतो, तेव्हा तो चक्क 20% खाली आल्याचं दिसतं. तो आता 89.8 कोटींवर स्थिरावलाय. बापरे. म्हणजे कंपनीच्या हातात उरणारा खरा पैसा चक्क 20% कमी झालाय. होय. आणि साहजिकच प्रति शेअर मिळणारा नफा, ज्याला आपण EPS म्हणतो, तो सुद्धा त्याच प्रमाणात घसरला आहे. म्हणजे तोही 20% खाली आला असेल. अगदी बरोबर. EPS सुद्धा 20% घसरून ₹3.84 आला आहे. आणि जर आपण डिसेंबरच्या तिमाहीशी या आकड्यांची तुलना केली, ज्याला आपण क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणतो, तर चित्र अजूनच गंभीर दिसतं. म्हणजे तिथेही घसरण आहे. हो. डिसेंबर तिमाहीत महसूल 304 कोटी होता, तो आता 263 कोटींवर आलाय. EBITDA 160 वरून 116 वर आणि नफा 133 कोटीवरून 79.8 कोटींवर आलाय. एका बाजूला शेअर बाजारात रोज नवीन उच्चांक गाठले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला या व्यवहारांच्या केंद्रस्थानी असलेल्या कंपनीचा नफा इतक्या वेगाने घसरतोय. यामागे नक्की काय कारण असावं? त्यांच्या मूळ व्यवसायात काही मोठी अडचण आलीये का? इथेच अनेकदा गुंतवणूकदार गडबडतात. ही नफ्यात झालेली घसरण म्हणजे कंपनीच्या मूळ व्यवसायातील अपयश नाहीये. मग हे कशामुळे झालंय? याचं मुख्य कारण कंपनीच्या आधीच्या एका मोठ्या कमाईमध्ये दडलेलं आहे. जर आपण याच आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीकडे नजर टाकली तर त्या काळात CDSLला तब्बल 62 कोटी रुपयांचे डिव्हिडंड म्हणजेच लाभांश मिळाला होता. अच्छा, म्हणजे हे 62 कोटी रुपये त्यांच्या नेहमीच्या डीमॅट खात्यांच्या व्यवसायातून आलेले नव्हते? नाही, अजिबात नाही. हे एक वेळचं किंवा ज्याला आपण वन टाइम उत्पन्न म्हणतो तसं होतं. कंपनीने केलेल्या गुंतवणुकीतून किंवा त्यांच्या उपकंपन्यांकडून आलेला तो लाभांश होता. म्हणजे तो पैसा फक्त एकदाच आला होता. अगदी. त्यामुळे पहिल्या तिमाहीत त्यांचा नफा खूप फुगलेला दिसत होता. आता या चौथ्या तिमाहीत तसे कोणतेही अतिरिक्त पैसे त्यांना मिळालेले नाहीत. म्हणजे जेव्हा आपण या सामान्य तिमाहीची तुलना त्या फुगलेल्या आकड्याशी करतो, तेव्हा हा सध्याचा नफा खूपच कमी वाटतो. बरोबर. बेस इफेक्टमुळे हा सगळा गोंधळ उडालाय. पण मला इथे गोम वाटते. कोणती? जर तो 62 कोटींचा नफा वन टाइम होता, हे सर्वांना, विशेषतः बाजारातील विश्लेषकांना आधीपासूनच माहीत होतं, तर आता नफा कमी दिसल्यावर बाजारात एवढी घबराट का?
बातम्यांमध्ये जेव्हा CDSLचा नफा 20% घसरला अशा हेडलाईन्स येतात तेव्हा आपण केवळ आकड्यांचा वरवरचा खेळ बघून घाबरतोय का? होय, आणि शेअर बाजाराचं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. आजकाल अल्गोरिथम्स आणि शॉर्ट टर्म ट्रेडर्स अनेकदा फक्त हेडलाईन्सवरच काम करतात. आतली बातमी पूर्ण वाचतच नाहीत. अगदी आतली सविस्तर बातमी वाचून वन टाइम उत्पन्नाचा प्रभाव वजा करायला हे अल्गोरिथम्स थांबत नाहीत. त्यामुळे तात्पुरती घाबरगुंडी उडणं स्वाभाविक असतं. पण जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत त्यांनी काय करावं? जे अभ्यासू गुंतवणूकदार आहेत ते या अशा एक वेळच्या उत्पन्नाचा प्रभाव वजा करून मूळ व्यवसायाच्या नफ्याचं विश्लेषण करतात. केवळ एका तिमाहीच्या घसरणीवरून आपण या कंपनीच्या भविष्याची दिशा ठरवू शकत नाही. खरंय. म्हणूनच आपण अल्पावधीच्या या आकड्यांच्या गोंधळातून बाहेर पडूया आणि त्यांच्या मुख्य व्यवसायाचा पाया किती भक्कम आहे याकडे वळूया. नक्कीच. कारण त्यांच्या सादरीकरणातील आकडेवारी पाहताना मला खरंच धक्का बसला. त्यांच्याकडे असलेल्या डीमॅट खात्यांची संख्या तब्बल 180 दशलक्षाच्या घरात, म्हणजेच साधारण 18 कोटींच्या आसपास पोचली आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा आकडा थांबलेला नाहीये, तो अत्यंत वेगाने पुढे सरकतोय. 18 कोटी हा आकडा खूपच मोठा आहे. आणि केवळ डीमॅट खातीच नाही तर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्या ज्यांना आपण जारीकर्ते म्हणतो त्यांची संख्या 48,103 इतकी झालीय. बापरे, हे तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या नव्या आणि अत्यंत भव्य महामार्गावर उभारलेल्या टोल नाक्यासारखं आहे. टोल नाका कसं काय? म्हणजे बघा, जोपर्यंत लोक या आर्थिक महामार्गावरून प्रवास करतील, शेअर्सची खरेदी विक्री करतील, तोपर्यंत हा टोल म्हणजे CDSLचा महसूल गोळा होतच राहणार. अगदी योग्य रूपक आहे हे. आणि आत्ताची परिस्थिती पाहता या महामार्गावर रोज हजारो नवीन गाड्या येत आहेत. या टोलनाक्याच्या रूपकात आणखी एक महत्वाची मेख अशी आहे की या महामार्गावर चालणाऱ्या गाड्यांचे प्रकारही वाढत आहेत. सध्या त्यांच्याकडे 1,26,779 इतके ISIN आहेत. एक सेकंड, हे ISIN म्हणजे नक्की काय? बऱ्याच जणांना हा तांत्रिक शब्द नवीन असेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ISIN म्हणजे प्रत्येक शेअर, म्युच्युअल फंड किंवा बॉन्डचा एक युनिक बारकोड. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं आधार कार्डच म्हणूया आपण. बरोबर. बाजारात जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतात तितके हे नवीन बारकोड्स तयार होतात. आणि जितके जास्त बारकोड्स तितका CDSLचा दबदबा जास्त. म्हणजे त्यांच्या सिस्टीमचा वापर तितका जास्त होणार. होय. यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत बचतीचे वित्तीयकरण किंवा फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग्ज म्हणतात. हा भारतीय अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत मोठा संरचनात्मक बदल आहे. खरंच? लोकांची बचत आता बँकेच्या मुदत ठेवी किंवा सोन्यासारख्या पारंपरिक साधनांतून निघून थेट शेअर बाजाराच्या प्रवाहात येत आहे. म्हणजे जो सामान्य माणूस पूर्वी फक्त FD करायचा, तो आता म्युच्युअल फंड्स किंवा थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवतोय. हो. आणि याचा सर्वात मोठा थेट फायदा CDSLला मिळतोय. कारण त्यांचं मॉडेल जवळपास एकाधिकारशाहीसारखं म्हणजे मोनोपली लाईक आहे. म्हणजे त्यांना फारशी स्पर्धा नाहीये. भारतात प्रामुख्याने 2च डिपॉझिटरीज आहेत. आणि आजकाल जे नवीन डिस्काउंट ब्रोकर्स आहेत त्यांच्याकडे उघडली जाणारी बहुतांश नवीन खाती थेट CDSLकडेच येतात. हा त्यांचा व्यवसायाचा सर्वात मोठा स्ट्रक्चरल ॲडव्हान्टेज आहे. हे खरंच रंजक आहे. पण मला असा प्रश्न पडतो की CDSL फक्त या जुन्या टोलनाक्यावर बसून पैसे मोजण्याचं काम करत नाहीये. नक्कीच नाही. म्हणजे टोलनाक्यावर थांबल्यावर ग्राहकाला फास्टॅगची सुविधा हवीये की आणखी काही तशा नवनवीन डिजिटल सुविधाही ते आणतायत. हो. त्यांच्या सादरीकरणात अनेक नवीन उपक्रमांचा उल्लेख आहे. त्यांनी नवीन इन्व्हेस्टर ॲप आणलंय, eKYC, e-व्होटिंग आणि एक नवीन शब्द मी वाचला, EDIS सिस्टम. हे EDIS काय प्रकरण आहे? EDIS म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप. म्हणजे पूर्वी जी आपण कागदी स्लिप द्यायचो तशी. हो. काही वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा तुम्हाला तुमचे शेअर्स विकायचे असायचे तेव्हा ब्रोकरला पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा कागदी स्लिप सही करून द्यावी लागायची. आता हे सगळं टिपिन आणि मोबाईलवर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून एका क्लिकवर होतं. अरे वा, हे खूपच सोयीस्कर आहे. यासोबतच सिक्युरिटीजचे थेट पेआउट देण्याची व्यवस्थाही ते करत आहेत. या सगळ्या सुविधांचा उद्देश एकच आहे, ग्राहकाचा अनुभव इतका सोपा आणि सुरक्षित करणे की त्याने ही इकोसिस्टम सोडून दुसरीकडे कुठेच जाऊ नये.
म्हणजेच ते स्वतःच्या व्यवसायाभोवती एक अत्यंत भक्कम डिजिटल इकोसिस्टम बांधत आहेत. होय. आणि नुसतं मुख्य ॲप नाही, तर मी पाहिलंय की त्यांच्या काही उपकंपन्या म्हणजेच सबसिडियरी सुद्धा बाजारात खूप आक्रमकपणे विस्तार करत आहेत. CVL, CIRL आणि CCRL अशी काही नावं त्यांच्या रिपोर्टमध्ये आहेत. या कंपन्या नेमकं काय करतायत? या उपकंपन्या म्हणजे CDSLचे छुपे हुकमी एक्के आहेत. उदाहरणार्थ त्यांची CVL नावाची उपकंपनी घ्या. ही देशातील सर्वात मोठी KYC एजन्सी आहे. तुम्हाला कल्पना आहे त्यांच्याकडे किती डेटा आहे? किती असेल? तब्बल 10 कोटीहून अधिक गुंतवणूकदारांचे KYC रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आहेत. 10 कोटी? बापरे, हा आकडा अवाढव्य आहे. पण या डेटाचा त्यांना प्रत्यक्ष व्यवसायात कसा फायदा होतो? नुसते रेकॉर्ड्स जमा करून महसूल कसा निर्माण होतो? आजच्या जगात डेटा हाच खऱ्या अर्थाने सर्वात मोठा इकॉनॉमिक मोट म्हणजे व्यवसायाभोवतीचा अभेद्य किल्ला मानला जातो. ते कसं? जेव्हा कोणी एखाद्या नवीन ब्रोकरकडे किंवा म्युच्युअल फंड कंपनीकडे खातं उघडायला जातं, तेव्हा ते ब्रोकर KYC परत नव्याने करत बसत नाहीत. ते थेट CVLच्या डेटाबेसला पिंग करतात. अच्छा, म्हणजे ते CVL कडून माहिती घेतात? हो, CVL सिस्टम त्यांना सांगते की होय, हा ग्राहक प्रमाणित आहे आणि या प्रत्येक पडताळणीमागे CVLला फी मिळते. क्या बात है. म्हणजे जो ग्राहक थेट CDSLच्या संपर्कातही नाही, त्याच्याकडूनही त्यांना अप्रत्यक्षपणे महसूल मिळतो. ही अत्यंत हुशार व्यवसाय पद्धती आहे. खरंच, एकदा जमा केलेला डेटा त्यांना सतत पैसे कमवून देतोय. आणि ती CIRL कंपनी काय करतेय? CIRL म्हणजेच CDSL इन्शुरन्स रिपॉझिटरी. जसे आपले कागदी शेअर्स आता डीमॅट फॉर्ममध्ये आले, तसाच बदल आता विमा क्षेत्रात होतोय. म्हणजे विम्याचे कागदपत्रही आता डिजिटल होणार? अगदी. सर्व विमा पॉलिसीज एकाच डिजिटल लॉकरमध्ये ठेवण्याचा काम ही कंपनी करतीये. आणि CCRL ही कंपनी कमॉडिटीच्या डिजिटायझेशनवर काम करतीये. म्हणजे शेतीमाल किंवा सोन्यासारख्या वस्तूंच्या पावत्या डिजिटल फॉर्ममध्ये ठेवणे. बरोबर. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? हे सर्व नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, एवढा मोठा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नवनवीन उपकंपन्या उभ्या करण्यासाठी त्यांना प्रचंड पैसा खर्च करावा लागत असेल. नक्कीच. सायबर सिक्युरिटी आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर स्वस्त नक्कीच नसतं. आता आपण त्यांच्या नफ्यात जी घसरण पाहिली त्यामागे तो एक वेळचा डिव्हिडंड तर आहेच, पण सोबत तंत्रज्ञान आणि विस्तारावर होणारा हा अवाढव्य खर्च हेही एक प्रमुख कारण असू शकतं का? हां. आपण नेहमी खर्चाकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो, पण या प्रकरणात आपण या खर्चाला भविष्यातील गुंतवणूक मानलं पाहिजे का? हा अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा आहे. बघा, जेव्हा तुमच्याकडे 18 कोटी लोकांचा डेटा आणि अब्जावधी रुपयांची संपत्ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असते, तेव्हा IT आणि सायबर सिक्युरिटीवरील खर्च हा खर्च नसून ती व्यवसायाची अत्यंत आवश्यक जीवनवाहिनी असते. बरोबर आहे. हे तंत्रज्ञान त्यांना एक हाय स्विचिंग कॉस्ट तयार करून देतं. म्हणजे ग्राहकाला दुसरीकडे जाणं कठीण होतं. होय, जेव्हा ग्राहकाला ई-वोटिंग, KYC, शेअर्स आणि विमा हे सर्व एकाच छत्राखाली इतक्या सहज मिळतं, तेव्हा तो दुसरीकडे जाण्याचा विचारच करत नाही. खरंय. अल्पावधीत या वाढत्या खर्चामुळे नफ्याचं मार्जिन कदाचित थोडे कमी झालेले दिसेल, पण दीर्घकाळात हेच तंत्रज्ञान त्यांच्या वर्चस्वाला एक भक्कम आणि अभेद्य रूप देणार आहे. हे समजायला खूप सोपं झालं. म्हणजे कंपनीचा पाया भक्कम आहे, भविष्यासाठी त्यांचा विस्तारही योग्य दिशेने चाललाय आणि त्यांच्या उपकंपन्यांचा डेटाबेस हा त्यांचा सर्वात मोठा खजिना आहे. अगदी. पण शेअर बाजार केवळ चांगल्या कथांवर चालत नाही, तो किमतीवरही चालतो. बाजार या सर्व गोष्टींना कशी दाद देतोय? कारण इथे एक मोठा विरोधाभास उभा राहतोय. एकीकडे कंपनी उत्तम आहे, पण दुसरीकडे कंपनीचं बाजारातील मूल्यांकन किंवा व्हॅल्युएशन प्रचंड महागडं आहे. हो, हे नाकारता येणार नाही. आकडेवारीनुसार त्यांचा प्राइस टू अर्निंग्स म्हणजे PE गुणोत्तर जवळपास 58च्या आसपास आहे. शेअर बाजारात इतका जास्त PE म्हणजे धोक्याची घंटा मानली जाते ना. नक्कीच. जेव्हा एखाद्या कंपनीचा PE 58 असतो, तेव्हा त्याचा साधा अर्थ असा होतो की बाजारातील गुंतवणूकदार त्या कंपनीच्या केवळ 1 रुपयाच्या कमाईसाठी आज 58 रुपये मोजायला तयार आहेत. बापरे, 1 रुपयासाठी 58 रुपये. हो, अशी अवाढव्य किंमत लोक तेव्हाच देतात जेव्हा त्यांना खात्री असते की ही कंपनी भविष्यात अत्यंत वेगाने आणि सातत्याने वाढत राहील. पण अशा जास्त मूल्यांकनामुळे एक मोठी अडचण निर्माण होते. बाजाराला अशा कंपन्यांकडून परफेक्शनची किंवा 100% अचूक कामगिरीची अपेक्षा असते. हे मला एखाद्या अत्यंत हुशार विद्यार्थ्यासारखं वाटतंय. कसं काय?
म्हणजे समजा वर्गातला असा एखादा विद्यार्थी आहे ज्याला कायम 99% मार्क मिळतात. सगळ्यांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आकाशाला भिडलेल्या असतात. बरोबर. पण जर एखाद्या परीक्षेत त्याला 99 ऐवजी 85% मार्क मिळाले तर 85% हा तसा खूप चांगला आणि उत्तम स्कोअर असूनही त्याचे शिक्षक आणि घरचे डोक्याला हात लावून बसतात. हो ना, त्यांना वाटतं की काहीतरी भयंकर घडलंय. अगदी तसंच सीडीएसएलच्या बाबतीत असंच होतंय का? बाजाराच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा इतक्या अवास्तव आहेत का की ही 20% घसरण ही खूप मोठी आणि चिंताजनक मानली जाते? हे उदाहरण शेअर बाजारातील मूल्यांकनाचं मानसशास्त्र अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. बाजाराला त्या 58च्या पीला साजेसा नफा प्रत्येक तिमाहीत हवा असतो. पण ते शक्य नसतं ना नेहमी. अगदी बरोबर. कंपनीच्या व्यवस्थापनाने स्वतः मान्य केले आहे की शेअर बाजारात व्यवहार नेहमी एका सरळ रेषेत चालत नाहीत. बाजाराला एक चक्रीय स्वरूप म्हणजेच सायक्लिकल नेचर असतं. म्हणजे आज तेजी आहे तर उद्या मंदी येऊ शकते. होय, आज बाजारात तेजी आहे म्हणून लोक रोज नवीन खाती उघडतायत आणि प्रचंड व्यवहार करतायत. पण उद्या जर बाजारात मंदी आली किंवा नवीन खाती उघडण्याचं प्रमाण संथ झालं तर या कंपनीच्या कमाईतही निश्चितच अस्थिरता येऊ शकते. हे तर उघड आहे. बाजारातील हे चक्रीय स्वरूप आणि त्यांचं स्वतःचं महागडं मूल्यांकन या दोन गोष्टींमुळे अल्पावधीत त्यांच्या शेअरच्या किमतीत नक्कीच चढ उतार दिसू शकतात. म्हणूनच विश्लेषकांनी सध्या या निकालांवर सरासरी असं रेटिंग दिलं आहे. म्हणजे महसूल चांगला पण नफा कमकुवत. अगदी. हे खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे कंपनी उत्कृष्ट असली तरी तुम्ही ती कोणत्या किमतीला खरेदी करता हे खूप महत्वाचं ठरतं. अगदी बरोबर. चला तर मग आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या या संपूर्ण माहितीचा थोडक्यात गोषवारा घेऊया. आपण आज सीडीएसएलच्या निकालांच्या दोन परस्पर विरोधी बाजू पाहिल्या. एका बाजूला आपण अल्पावधीतील नफ्यात झालेली घसरण, आधीच्या तिमाहीतील फुगलेला वन टाइम नफा आणि बाजारातील अतिशय महागडं मूल्यांकन पाहिलं. आणि दुसऱ्या बाजूला 18 कोटींकडे झेपावणारी डीमॅट खाती, फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग्जमधून मिळणारी मोठी संरचनात्मक वाढ आणि CVL-CIRL सारख्या उपकंपन्यांच्या माध्यमातून उभा राहणारा एक अभेद्य डिजिटल किल्लाही समजून घेतला. अगदी ज्यांना केवळ पुढच्या 3 ते 6 महिन्यांचा विचार करायचा आहे त्यांच्यासाठी आत्ताचे आकडे थोडी निराश करणारे असू शकतील. हो, पण जे 5 ते 10 वर्षांचा मोठा कॅनव्हास पाहतात त्यांच्यासाठी भारतातील वाढत्या आर्थिक साक्षरतेची आणि शेअर बाजाराच्या विस्ताराची ही केवळ एक सुरुवात आहे हे नक्की समजेल. नक्कीच. आणि याच मोठ्या कॅनव्हासकडे पाहताना एका वेगळ्याच मुद्द्याने माझं लक्ष वेधून घेतलं जो मला वाटतं आपण सर्वांनी पडताळून पाहायला पाहिजे. कोणता मुद्दा? आजच्या या संपूर्ण चर्चेतून हे स्पष्ट झालंय की सीडीएसएल सारख्या कंपन्या आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एक अदृश्य पण अत्यंत महत्त्वाचा कणा बनल्या आहेत. आपले शेअर्स, आपले म्युच्युअल फंड्स, डिबेंचर्स आणि आता तर आपला विमासुद्धा. थोडक्यात भारतीयांची जवळपास संपूर्ण डिजिटल संपत्ती या एकाच केंद्रीकृत तांत्रिक व्यवस्थेवर म्हणजेच सेंट्रलाइज्ड टेक इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून आहे. आता एक क्षण विचार करूया. कसला? जर भविष्यात कधी या एकाच केंद्रीकृत तांत्रिक पायाभूत सुविधेमध्ये काही मोठा तांत्रिक बिघाड झाला किंवा एखादा भयानक आंतरराष्ट्रीय सायबर संकट आलं तर आपल्या संपूर्ण शेअर बाजाराचं आणि आपण वर्षानुवर्ष जपलेल्या गुंतवणुकीचं काय होईल? बापरे, हा खूपच गंभीर विचार आहे. हो ना. आपण सर्व काही एकाच डिजिटल छत्राखाली सुरक्षित ठेवतोय. तंत्रज्ञानावरील हे 100% अवलंबित्व आज आपली सर्वात मोठी ताकद आहे यात काहीच शंका नाही. पण तीच आपली उद्याची सर्वात मोठी आणि छुपी जोखीम तर नाही ना? नक्कीच, यावर विचार करणं गरजेचं आहे. हां. असा एक प्रश्न आहे जो आज प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःला विचारला पाहिजे. आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.